महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। करकम पोलीस ठाणेकडून हरवलेले 1,80,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन केले परत। मोबाईल धारकामधून समाधान व्यक्त। करकम सायबर पोलिसांची दमदार कामगिरी। करकम प्रतिनिधी पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे IPS यांच्या मार्गदर्शनाखाली करकम पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले गहाळ झालेले मोबाईल जवळपास 1,80,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन परत केले। करकम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे 9 मोबाईल हँडसेट, किंमत 1,80,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे IPS यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल धारकांना परत करण्यात आले। यावेळी करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण भांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आतार, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल धिमधिमे, पोलीस नामदार हनुमंत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बागल, पोलीस कॉन्स्टेबल कुचेकर, पोलीस कॉन्स्टेबल माने व मोबाईल धारक यावेळी उपस्थित होते। हरवलेल्या मोबाईलच्या शोधकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्याम गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी विशेष परिश्रम घेऊन मौल्यवान किमतीचे असलेले मोबाईल, इतरत्र जिल्ह्यात असलेले मोबाईल मिळवण्यात यश मिळवले। या कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे IPS यांनी मोबाईल परत मिळवल्याबद्दल कौतुकास्पद कामगिरीबद्दल कौतुक केले आहे। सापडलेल्या मोबाईल धारकामधून आपला मोबाईल करकम पोलिसांकडून परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे। आपले लोकप्रिय दैनिकातून बातमी प्रसिद्ध होणे आणि ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे। अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।